हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण भारताच्या राज्यघटनेवरील महत्त्वाचा टॉपिक घटना निर्मिती यावरील महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूपच उपयोगी होणार आहे. कारण हे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिले की घटना निर्मिती या टॉपिकवरील कोणताही प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. आणि मी गॅरंटीड सांगतो, हे लेक्चर जर तुम्ही पूर्ण पाहिले तर तुम्हाला घटना निर्मितीचा वेगळा स्टडी करण्याची गरज नाही. या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण घटना निर्मिती कव्हर केली आहे आणि स्पेशली कंबाईन प्री एक्झाम संयुक्त पूर्व परीक्षेवर फोकस करून हे लेक्चर आपण बनवले आहे. सो लेक्चर शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. पहिला प्रश्न, 1922 मध्ये कोणी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता अशा सभेची मागणी केली? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना जाते. पुढचा प्रश्न, संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? हे होते 389. त्यापैकी 292 सदस्य होते ब्रिटिश प्रांतांकडून, 4 सदस्य होते चीफ कमिशनरांच्या प्रांतांकडून आणि 93 सदस्य होते संस्थानिकांकडून. पुढे पाहू. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 भरली होती. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि यांच्या नावाची शिफारस केली होती आचार्य जे.बी. कृपलानी यांनी. संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष होते फ्रँक अँथोनी. त्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची देखील शिफारस केली होती आचार्य जे.बी. कृपलानी यांनी आणि यांच्या नावासाठी अनुमोदन दिलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. त्यानंतर कायदेशीर घटनात्मक सल्लागार, संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते सर B.N. राव. संविधान सभेत कोणी उद्देशपत्रिका मांडली? ती मांडली जवाहरलाल नेहरू यांनी आणि ती 13 डिसेंबर 1946ला. संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते, तर ते होते, पहिले होते H.C. मुखर्जी आणि दुसरे होते V.T. कृष्णमाचारी. त्यानंतर घटना समितीचे सचिव, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, घटना समितीचे सचिव होते H.V.R. अय्यंगार आणि उपसचिव होते जुगल किशोर खन्ना. त्यानंतर कलम 370 हे कशाशी संबंधित आहे? जम्मू काश्मीर. म्हणजेच जम्मू काश्मीरसाठी मसुदा तयार करण्याचे प्रमुख कार्य कोणी केले? तर ते केलं होतं N. गोपालस्वामी अय्यंगार यांनी. त्यानंतर घटनेचा कच्चा मसुदा कोणी तयार केला होता? तो केला होता B.N. राव यांनी आणि म्यानमारची घटना देखील यांनीच बनवली होती. त्यानंतर 1946च्या कोणत्या योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली? तर ती योजना होती कॅबिनेट मिशन योजना. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र कोणत्या काळात पार पडले? तर 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात 11वे सत्र पार पडले. त्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये किती सदस्य होते? तर ते होते 3 सदस्य. यामुळेच हिला त्रिमंत्री योजना असे देखील म्हटले जात होते. आता या कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स आणि हे भारत मंत्री होते आणि हिचे सदस्य होते सर स्टॅफर्ड क्रिप्स, हे बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष होते आणि A.B. अलेक्झांडर हे लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी होते. त्यानंतर पहा, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले होते? तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन या 3 देशांच्या सदिच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले होते. त्यानंतर संविधान सभेची एकूण किती सत्रे भरली होती? तर ती भरली होती 11. आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलं. पुढे पाहू. संविधान सभेची शेवटची बैठक कधी भरली? ती भरली होती 24 जानेवारी 1950 साली. भारतीय संविधान सभेने कोणत्या दिवशी संविधान स्वीकारले? तर 26 नोव्हेंबर 1949 साली संविधान स्वीकारले. त्यानंतर महत्त्वाच्या 2 व्यक्ती आहेत ज्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. तर त्यामध्ये पहिले आहे महात्मा गांधी आणि दुसरे आहेत मोहम्मद अली जिना. त्यानंतर संविधान सभेने कधी भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले? आता संविधान सभेने काही महत्त्वाची कामं केली होती. त्यामध्ये हे एक महत्त्वाचं काम आहे की भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. ते दिलं होतं मे 1949ला. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय ध्वज देखील स्वीकारला होता, तो 22 जुलै 1947ला. आणि राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन कोणी केली होती? तर ती केली होती आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी. आणि
राष्ट्रगीत व राष्ट्रगान कधी स्वीकृत केलं होतं संविधान सभेने? तर ते केलं होतं 24 जानेवारी 1950ला. मित्रांनो, हा जो डाटा आहे तो 100% ट्रस्टवर्दी डाटा आहे आणि ही जी माहिती आहे ती कलेक्ट करण्यासाठी जी माझी मेहनत आहे ती जर तुम्हाला दिसत असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. त्यानंतर मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली होती? ती आली होती 29 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे किती सदस्य होते? ते होते 7. आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा, मसुदा समितीमध्ये वकील नसणारी एकमेव व्यक्ती कोण? तर मसुदा समितीमध्ये 6 वकील व्यक्ती होते आणि एकमेव व्यक्ती ही होती की ती होती टी कृष्णाचारी, जे वकील नव्हते. त्यानंतर मसुदा समितीचे कामकाज किती दिवस चालले? ते चालले 141 दिवस. यानंतर मसुदा समितीने भारताच्या घटनेचा पहिला मसुदा कधी प्रकाशित केला? तो केला फेब्रुवारी 1948मध्ये. बघा, म्हणजे केवळ 6 महिन्यांमध्ये मसुदा समितीने पूर्ण घटना लिहून प्रकाशित केली होती, परंतु त्यावर सभेत सुधारणांवर चर्चा व सूचनांचा विचार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा काळ लागला. अदरवाईज घटना केवळ 6 महिन्यात लिहून झाली होती. ही या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यानंतर घटनेचा अंमल कधीपासून सुरू झाला? तो झाला 26 जानेवारी 1950ला. त्यानंतर संविधान सभेने किती दिवस काम केले? ते केले 166 दिवस. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेत एकूण किती महिलांचा समावेश होता? तर त्या होत्या 15 महिला. त्यानंतर पहा, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले होते? तर त्या समित्या पहा, मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती, त्यानंतर प्रांतिक घटना समिती, संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती आणि सल्लागार समिती. या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते? तर संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती या 2 समित्यांचे पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस समिती म्हणजेच कामकाज समितीचे अध्यक्ष कोण होते? ते होते KM मुन्शी, ज्यांचं पूर्ण नाव आहे कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी. यानंतर सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते? प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. यानंतर गृह समितीचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? अधिकारपत्र समिती. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते? सुकाणू समिती, वित्त व कर्मचारी समिती, राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती, कामकाज प्रक्रिया नियमन समिती आणि राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. पुढे पाहू, संविधान सभा ही कशी निवडलेली संस्था होती? अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. संविधान सभेत ब्रिटिश भारतासाठी 389 जागा, संविधान सभेत प्रांतांना किती जागा दिल्या होत्या? 292, संस्थानिकांसाठी 93 आणि संविधान सभेत उच्च आयुक्तांच्या प्रांत प्रतिनिधींसाठी 4 जागा देण्यात आल्या होत्या. आता पहा, संविधान सभेमध्ये अँग्लो इंडियन समुदायाचे प्रतिनिधित्व कोणी केले होतं? ते केले होतं फ्रँक अँथोनी यांनी. त्यानंतर गोरखा समुदायाचे प्रतिनिधित्व केलं होतं अली बहादूर यांनी. पारसी समुदायाचे प्रतिनिधित्व केलं होतं HP मोदी यांनी. यानंतर ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधित्व केलं होतं HC मुखर्जी यांनी. यानंतर हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, राजकुमारी अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? तर त्या केंद्रीय प्रांतातून निवडून आल्या होत्या. आणि हा प्रश्न इथे घेण्याचं कारण की हा प्रश्न ASO 2014मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि राजकुमारी अमृता कौर या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत, हे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, देशातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या दोघी देखील संविधान सभेच्या सदस्य होत्या, हेही लक्षात ठेवा. त्यामुळेच हे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. पुढे पाहू, संविधान सभेत कोणत्या राजकीय पक्षाचे केवळ एक उमेदवार निवडून आले होते? तर त्यामध्ये युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शीख शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि साम्यवादी पक्ष या राजकीय पक्षांचे केवळ एक उमेदवार संविधान सभेत निवडून आले होते. पुढे पाहू,
संविधान सभेत किती अपक्ष उमेदवार निवडून आले होते? तर ते होते 8 उमेदवार. त्यानंतर भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते? असे म्हटले होते महात्मा गांधी यांनी. यानंतर मूळ घटनेत 26 नोव्हेंबर 1949ला 22 भाग 395 कलमे, 8 अनुसूच्या आणि 1 प्रस्ताविका होती. त्यानंतर कायदेशीर सल्लागार म्हणून B.N. राव यांची नेमणूक कोणी केली होती? अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. यांची नेमणूक केली होती लॉर्ड वेवेल यांनी. त्यानंतर घटना समितीची निशाणी कोणती होती? ती होती हत्ती. भारतीय राज्यघटनेच्या लिखाणाचे कार्य कोणी केले होते? ते केलं होतं प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी. यानंतर घटनेचे मूळ हस्तलिखित किती इंच आकाराच्या कागदावर लिहिण्यात आले? 16x22 इंच आकाराच्या कागदावर लिहिण्यात आले. त्यानंतर घटनेच्या 3 प्रतीवर किती सदस्यांनी सह्या केल्या? 284 सदस्यांनी. त्यानंतर घटनेच्या 3 प्रतींवर 284 सदस्यांनी कधी सह्या केल्या? त्या केल्या 24 जानेवारी 1950ला. आणि संविधान सभा ज्यावेळी कायदेमंडळ म्हणून कार्य करण्यासाठी भरत असे तेव्हा अध्यक्ष म्हणून कोणी कार्य करत असे? ते करत असे ग.वा. मावळणकर. आणि मित्रांनो, जे राजकीय पक्षासंबंधी आपण प्रश्न पाहिला होता तो STI 2014साठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे तो प्रश्न व्यवस्थित पहा. पुढे पाहू. संविधान सभेच्या 11 सत्रांपैकी स्वातंत्र्यापूर्वी किती सत्रे पार पडली? 4 सत्रे. संविधान सभेच्या 11 सत्रांपैकी स्वातंत्र्यानंतर किती सत्रे पार पडली? ती पडली 7 सत्रे. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण भारताच्या राज्यघटनेवरील महत्त्वाचा टॉपिक घटना निर्मिती, तर घटना निर्मिती यावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत आणि घटना निर्मितीचा पूर्ण सार आपण या लेक्चरमध्ये पाहिला आहे. त्यामुळे आता घटना निर्मितीचा वेगळा स्टडी करण्याची गरज तुम्हाला नाही, कारण या लेक्चरमध्ये घटना निर्मितीचे सर्व बारीक पॉईंट आपण डिस्कस केले आहेत आणि घटना निर्मितीचा कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला तरी तो तुम्हाला आता सांगता येणार आहे. त्यामुळे या लेक्चरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये होणार आहे, जसं की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी, पोलीस भरती यासारख्या सर्व परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा, ज्यामुळे त्यांनाही या लेक्चरचा फायदा होईल. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.